पुढली एक मोठी बातमी साताऱ्यामधून साताऱ्यात भाजपच्या गौरी नलावडे या विजयी झालेल्या आहेत। पाटखळ गटातून गौरी नलावडे विजयी झाल्याचं दिसतंय। साताऱ्यामध्ये भाजपची ही विजयी घोडदौड, भाजपच्या गौरी नलावडे या विजयी झालेल्या आहेत। पाटखळ गटामधून त्यांचा विजय झालेला आहे। तर साताऱ्यामध्ये नेमकं काय घडतंय, साताऱ्यामध्ये राष्ट्रवादीला संधी मिळतेय की भाजप एखादी सत्ता आणते याकडे लक्ष असणार आहे। भाजपच्या आता गौरी नलावडे यांच्या विजयाची सर्वात मोठी बातमी साताऱ्यामध्ये। त्यानंतर पुढली एक महत्त्वाची बातमी, साताऱ्याच्या पाटखळ गटातून भाजपचा उमेदवार विजय झाल्याचं पाहायला मिळतंय। पाटखळ मधून गौरी नलावडे विजय झालेले आहेत। 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समितींचे वेगवान आणि अचूक निकाल तुम्ही झी24 तासवर पाहताय। प्रत्येक गणातली, प्रत्येक गटातली महत्त्वाची अपडेट, महत्त्वाचे निकाल, महत्त्वाचे कल तुम्ही पाहू शकता झी24 तासवर। बातमी, मंत्री भरत गोगावलेंचा मुलगा आघाडीवर आहे। बिरवाडी गटातून विकास गोगावले हे आघाडीवर पाहायला मिळतात। विकास गोगावलेंनी याआधीच आपल्या विजयाचा विश्वासही व्यक्त केलेला होता। आपण कामं करत आले त्यामुळे आपला विजय होईल असं त्यांनी म्हटलेलं आणि आता ते 1757 मतांनी पुढे असल्याचं दिसतंय। मंत्री भरत गोगावले यांचा मुलगा विकास गोगावले हा आघाडीवर आहे। तर बातमी बार्शीमधून, बार्शीत उपळाई ठोंगे पंचायत समितीमध्ये भाजपचा विजय झालेला आहे। भाजपच्या मीनाक्षी रोंगे या विजयी झाल्याचं दिसतंय। 5000 मतांनी त्यांचा विजय झालेला आहे। भाजपच्या मीनाक्षी रोंगे या विजयी झालेल्या आहेत। बार्शीमध्ये भाजपनं आपलं हे विजयी खातं उघडलेलं आहे। एक महत्त्वाची बातमी आपण बघतोय, भाजप ज्या पद्धतीनं भाजप सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये सुद्धा भाजप आघाडी घेताना पाहायला मिळते, त्याच पद्धतीनं पंचायत समिती गणांमध्ये सुद्धा भाजप आघाडी घेताना पाहायला मिळते, विजय मिळवताना पाहायला मिळतंय। बार्शीमध्ये उपळाई ठोंगे या ठिकाणी मीनाक्षी रोंगे या भाजपच्या विजयी झालेल्या आहेत। खरं तर संदीप, या शेवटच्या दिवसांमध्ये प्रत्येक पक्षाला आपला प्रचार करण्यासाठी वेळ मिळाला नव्हता किंवा काहींनी आपण प्रचार करणार नाही असं स्पष्टपणे सांगितलेलं होतं। त्यामुळे या शेवटच्या क्षणामध्ये वेळ मिळून न मिळताही कशा प्रकारे आता हे कल समोर येत आहेत, निकाल समोर येत आहेत हे पाहावं लागणार आहे। सध्या भाजपच्या मीनाक्षी रोंगे यांचा विजय झालेला आहे। या ठिकाणी इतर पक्षांची सत्ता असताना आता भाजप कशा प्रकारे आपल्याला कामगिरी करताना पाहायला मिळते। यानंतर बघूया पुढली एक मोठी आणि महत्त्वाची बातमी, पुण्याच्या टाकळी आजी झेडपी गटामध्ये भाजपचा विजय झालेला आहे। भाजपचे राजेंद्र गावडे 3385 मतांनी विजय झालेले आहेत। एक मोठी आणि महत्त्वाची बातमी, पुणे जिल्ह्यातला भाजपचा पहिलाच निकाल आपण बघतोय, भाजपच्या बाजूने लागलेला आहे। 3000च्या वर मतांनी भाजपच्या टाकळी आजी गटातले उमेदवार विजय झालेले आहेत। बातमी परभणीमधून, परभणीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आघाडीवर आहेत। राष्ट्रवादीचे श्रीकांत विटेकर हे आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय। तिसऱ्या फेरीत 8000हून अधिक मतांनी ते आघाडीवर आहेत। पुरंदरमधून राष्ट्रवादीच्या रुपाली झेंडे या विजय झालेल्या आहेत। राष्ट्रवादीच्या बाजूने एक मोठा निकाल, दिवे गराडे गटातून आमदार बापूसाहेब पठारेंची मुलगी या रुपाली आहेत आणि त्यासोबतच पंचायत समितीचे सुद्धा 2 उमेदवार विजयी झाल्याचं पाहायला मिळत आहे। पुरंदरमधून मोठी बातमी, पुरंदरमधून राष्ट्रवादीच्या रुपाली झेंडे विजयी झाल्यात। दिवे गराडे गटातून रुपाली झेंडे या विजयी झाल्याचं दिसतंय। आमदार बापूसाहेब पठारेंच्या त्या मुलगी आहेत आणि त्यांचा विजय झाल्याची मोठी बातमी। ढोकी झेडपी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा उमेदवार विजय झालेला आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब, तीर्थराज घाडगे हे विजय झाल्याचं पाहायला मिळत आहे। ढोकीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेनं सुद्धा या ठिकाणी खातं खोलल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। तर तीर्थराज घाडगे हे विजयी झालेले आहेत। ढोकी झेडपीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा उमेदवार हा विजयी झालेला आहे। तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं आपलं खातं उघडलेलं आहे। एक महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण बघतोय, ज्या पद्धतीनं सगळ्या नेत्यांची मुलं मुली सुना या निवडणुकांमध्ये उतरल्या, तसंच बापू पठारेंची मुलगी या ठिकाणी विजय झाल्याचं पाहायला मिळतंय। पुढली मोठी बातमी, परभणीमधून सुरेश वरपुडकरांना मोठा धक्का बसलाय, कारण कुटुंबातील 5 पैकी 4 जण पिछाडीवर गेलेले आहेत। परभणीमध्ये सुरेश वरपुडकरांना हा मोठा धक्का मानला जातोय। 5 कुटुंब सदस्य त्यांच्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले होते, मात्र त्यातले 4 जण हे पिछाडीवर असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। पण आता या सगळ्यामध्ये हे कल आहेत, नंतरच्या कालामध्ये काय होते ते बघणं सुद्धा अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। कधीतरी असं होतं की त्या नेत्याचा बालेकिल्ला ज्यावेळेला येतो त्यावेळेला मागची सगळी पिछाडी आघाडीमध्ये बदलते आणि निकाल वेगळे लागतात। मात्र सध्या सुरेश वरपुडकरांना धक्का मानला जातोय। घरातल्या 5 पैकी 4 जण पिछाडीवर असलेले उमेदवार त्यांचे पाहायला मिळतात। नक्कीच धाकधूक वाढलेली असणार आहे, कारण जवळपास 4 सदस्य आपल्या पिछाडीवर आहेत। त्यामुळे सुरेश वरपुडकरांना हा मोठा धक्का मानला जातोय। परभणीमधून ही महत्त्वाची बातमी, सुरेश वरपुडकरांना हा मोठा धक्का। कुटुंबातील 5 पैकी 4 जण हे सध्या पिछाडीवर असल्याचं दिसतंय। त्यामुळे येणाऱ्या फेऱ्यांमध्ये नेमकं काय चित्र बदलते हे पाहावं लागणार आहे। तर जिल्हा परिषदांचा हा महासंग्राम। पुढली एक मोठी आणि महत्त्वाची ब्रेकिंग बातमी, रायगड नवघर मतदारसंघातून शिवसेनेच्या प्रेरणा पाटील या विजयी झालेल्या आहेत। आताच्या घडीची एक सगळ्यात
मोठी बातमी, 2 पंचायत समिती जागांवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष सुद्धा विजय झाले आहे, तर शिवसेनेच्या प्रेरणा पाटीलही विजय झाल्याचं पाहायला मिळत आहे. अशी बातमी आलेली आहे लातूर मधून. लातूरच्या आर्वीमध्ये काँग्रेसचा विजय झालेला आहे. काँग्रेसच्या राजश्री देशमुख या विजयी झालेल्या आहेत. तर काँग्रेस खरं तर आघाडीवरच होता अनेक जागांवर आणि आता काँग्रेसचा हा विजय. महापूर गणातून काँग्रेसचे श्रीकांत बैले हे देखील विजयी झालेले आहेत. लातूरच्या आर्वीत काँग्रेसचा विजय झालेला आहे. राजश्री देशमुख यांनी विजयी अगदी काँग्रेसच्या उमेदवारांनी विजयाची लाईन लावली लातूरमध्ये असं म्हटलं तर वावगं ठरणार आहे. महापूर गणातून काँग्रेसचे श्रीकांत बैले विजय झालेले आहेत, तर दुसरीकडे लातूरच्या आर्वीमध्ये सुद्धा झेडपी गणामध्ये काँग्रेसचा विजय झाल्याचं पाहायला मिळत आहे. राजश्री देशमुख या विजयी झालेले आहेत. हे आपण आतापर्यंतचे निकाल बघतोय, जे पूर्ण विजय जाहीर करण्यात आलेले ते निकाल आहेत. तर सोलापूरच्या आष्टी पंचायत समितीमधून राष्ट्रवादीचा विजय झालेला आहे. तर सांगोल्यामध्ये शिवसेनेच्या दादा लवटे यांनी बाजी मारलेली, त्यांचा विजय झालेला आहे. तर माढा भोसरे गटात राष्ट्रवादीनं बाजी मारली, अश्विनी दळवी या विजयी झालेल्या आहेत. संभाजीनगरातील अजिंठा गटामधून शिवसेनेनं बाजी मारली आहे. शहापूर जिल्हा परिषद अलिबाग मधून अमित नाईक हे काँग्रेसचे उमेदवार विजयी झालेत. तर भाजपच्या गौरी नलावडे या सातारा पाटखळ गटामधून विजयी झालेल्या आहेत. तर आतापर्यंतचे हे आलेले सगळे निकाल आपण पाहतोय. लातूरच्या खंडाळी पंचायत समितीमध्ये भाजपचा विजय झालाय. सुरेखा या त्यांच्या उमेदवाराचा विजय झालेला आहे. कोल्हापूरमधून विकास. यानंतर बघूया पुढली एक मोठी बातमी, पुणे टाकळी आजी झेडपीमध्ये भाजपचा उमेदवार विजय झालेला आहे. एक मोठी बातमी आपण बघतोय, भाजपचे राजेंद्र गावडे हे 3,385 मतांनी विजय झाले आहेत. कवठे पंचायत समितीमध्ये सुद्धा कांचन सांडगोर या भाजपच्या उमेदवार झाले आहेत. हाजी गणातून भाजपचे उमेदवार विजय झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. मंत्री जयकुमार गोरेंचे बंधू पिछाडीवर आहेत. एक मोठी बातमी, कुकडवाड गटातून अरुण गोरे हे पिछाडीवर असल्याचं पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादीचे अनिल देसाई 300 मतांनी आघाडीवर असल्याचं पाहायला मिळत आहे. तर जयकुमार गोरेंचे बंधू हे अरुण गोरे पिछाडीवर असल्याचं पाहायला मिळत आहे. जयकुमार गोरे हे देखील प्रचार मैदानामध्ये उतरलेले होते, मात्र त्यांचे बंधू आता पिछाडीवर दिसत आहेत. कुकडवाड गटामधून राष्ट्रवादीचे अनिल देसाई हे 300 मतांनी आघाडीवर असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. तर अनेक कल आता येऊ लागलेले आहेत. अगदी वेगवान असे निकाल आपण झी24 तासवर पाहतोय. मंत्री जयकुमार गोरे यांचे बंधू सध्या पिछाडीवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. अरुण गोरे हे पिछाडीवर आहेत, तर त्यांच्याच विरुद्ध लढणारे राष्ट्रवादीचे उमेदवार 300 मतांनी आघाडीवर. बघूया पुढली मोठी बातमी, सातारा पाटखळ गटातून राष्ट्रवादीचे उमेदवार विजय झालेले आहेत. राष्ट्रवादीच्या शुभांगी जाधव यांचा पाटखळ गटातून विजय झालेला आहे. सातारा पाटखळ मध्ये राष्ट्रवादीनं खातं खोलल्याचं आपल्याला पाहायला मिळते. अनेक ठिकाणी राष्ट्रवादी, जर साताऱ्यातले निकाल बघितले तर भाजपच्या सुद्धा अनेक उमेदवारांनी विजय मिळवला, तर पाटखळ गटातून राष्ट्रवादीच्या शुभांगी जाधव यांनी विजय मिळवलेला आहे. साताऱ्यामधून महत्वाची बातमी, साताऱ्याच्या पाटखळमध्ये राष्ट्रवादीनं आपलं खातं उघडलेलं आहे. राष्ट्रवादीच्या शुभांगी जाधव यांचा विजय झालेला आहे. आता एक मोठी बातमी, सोलापुरात उत्तम जानकरांचा मुलगा पराभूत झालेला आहे. दहिगाव मधून जीवन जानकर हे पराभूत झाल्याचं दिसतंय. भाजपच्या संस्कृती सातपुते म्हणजेच राम सातपुते यांच्या पत्नीचा हा विजय झालेला आहे. आताची महत्वाची बातमी सोलापूर मधून पाहतोय. एक मोठी बातमी आपण बघतोय, आमदार उत्तम जानकर यांच्या मुलाचा पराभव झालाय. दहिगाव मधून जीवन जानकर हे पराभूत झालेले आहेत, तर भाजपच्या संस्कृती सातपुते यांचा विजय झालेला आहे. माजी आमदार राम सातपुते आणि जे विद्यमान आमदार आहेत उत्तम जानकर यांच्यामध्येच ही एक प्रकारची लढत होती. संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं होतं, मात्र या अटीतटीच्या लढतीमध्ये जीवन जानकर हे उत्तम जानकरांचा चिरंजीव आहेत, त्यांना पराभव पत्करावा लागलाय आणि राम सातपुतेंनी बाजी मारल्याचं पाहायला मिळते, कारण त्यांची पत्नी संस्कृती सातपुते या विजय झाल्याचं पाहायला मिळतं. उत्तम जानकरांना मोठा धक्का आता पुण्याच्या भोरच्या वेळूगणातून माऊली पांगारे ह्या विजयी झालेले आहेत. भाजपचे माऊली पांगारे 1,500 मतांनी विजयी झालेले आहेत. पुण्याच्या भोरमधून ही महत्वाची बातमी, वेळूगणातून भाजपच्या माऊली पांगारे यांचा विजय झालेला आहे. जवळपास 1,500 मतांनी हा विजय झालाय. अक्कलकोट मधून सचिन कल्याण शेट्टींचा भाऊ विजय झालेला. आताच्या घडीची एक सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय, सागर कल्याण शेट्टी विजय झालेले आहेत. नेत्यांचे नातलग विजय होताना पाहायला मिळत आहे. या ठिकाणी संस्कृती सातपुतेंचा विजय झालेला आहे. तिकडे सोलापूरमध्ये इकडं सचिन कल्याण शेट्टींच्या भावाचा सुद्धा विजय झालाय. सागर कल्याण शेट्टी विजय झालेली आहे. आता सावंतवाडीमध्ये तालुक्यात आता अपक्षांनी बाजी मारलेली आहे. मडखोल झेडपीसह दोन्ही पंचायत समितीमध्ये अपक्ष उमेदवार जिंकून आले, त्यामुळे सावंतवाडी महायुतीला मोठा धक्का मानला जातोय. कलंबिस्ता पंचायत समितीमध्ये प्रथमेश यांचा विजय झालेला आहे.
त्यामुळे आता अपक्षांनी बाजी मारलेली आहे. हे अपक्ष गेम चेंजर ठरण्याची देखील शक्यता वर्तवली जाते आणि या निकालामुळे आता महायुतीला धक्का. करमाळ्यामधून भाजपच्या रश्मी बागल विजय झालेल्या आहेत. आताच्या घडीची एक सगळ्यात मोठी बातमी, पांडे झेडपी गटातून रश्मी बागल विजय झालेले आहेत. करमाळ्यामधला जर आपण निकाल बघितला, जे कल बघत होतो त्यामध्ये काही वेळेला रश्मी बागल पिछाडीवर जात होत्या, काही वेळेला आघाडीवर येत होत्या, मात्र आता त्यांनी विजय आघाडी घेतली, त्यांचा विजय झालेला.